समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथील शेतकरी चौकात सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ देशमाने यांची प्रसन्न मसाले ही फर्म गेले अनेक वर्ष दिमाखात सुरू आहे। उच्च दर्जाचे ड्रायफ्रूट आणि सर्व प्रकारचे मसाले मिळण्याचं तालुक्यातील विश्वसनीय ठिकाण म्हणून या फर्मची ओळख आहे। या ठिकाणी कमी अधिक नफ्यासाठी कधीही मालाच्या गुणवत्तेत तडजोड केली जात नाही, त्यामुळे या फर्मचा ग्राहक वर्ग अनेक वर्ष टिकून आहे। या ग्राहक वर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने संचालक देशमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फर्मचा रोपे महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने प्रसन्न तयार चटणी मसाला आणि महालक्ष्मी चहा या नवीन 2 ब्रँडचे लॉन्चिंग मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। यावेळी सांगलीच्या महालक्ष्मी चहाचे उत्पादक सोमशेखर कडोली, प्रदीप कडोली, कराड येथील भेटवस्तू पुरवठादार अरुणराव बेडके, वडूज येथील ज्येष्ठ व्यापारी सुकुमार शहा, प्राचार्य चंद्रशेखर येवले, तंबाखू व्यापारी रामभाऊ खडके, चहा व्यापारी केदार कडोले, बालचंद्र देशमाने, उत्तम चिंचकर, गुरुलिंग देशमाने, बाळकृष्ण महाजन, दत्ता येवले, अप्पा विभूते यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त पंचरत्न मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभ आणि होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला। निवेदक चंद्रकांत कोकाटे यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं सादरीकरण करताना वेगवेगळे खेळ तसेच गीत संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांचं चांगलं मनोरंजन केलंय। लता देशमाने, विद्या देशमाने, आश्राणी देशमाने यांनी स्वागत केले। शंकरराव देशमाने सर यांनी सूत्रसंचालन केले। कार्यक्रमास पैलवान जालिंदर गोडसे, बाळासाहेब इंगळे, प्रमोद महाजन, भानुदास पाटोळे, अनंत खडके, तानाजी जाधव, माणिकताई यादव झेंडे आदींसह परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या। यावेळी महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तसेच वर्षभर खरेदी केलेल्या मालाच्या प्रमाणात भेटवस्तू देण्याबाबत घोषणा करण्यात आली। आपल्या सर्वांचे मित्र सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ देशमाने व देशमाने कुटुंबियांनी त्यांच्या प्रसन्न मसाले या फर्मच्या रौप्य महोत्सवी वर्धापनानिमित्त आपणा सर्वांना त्यांच्या या शोरूमचं नूतनीकरणासाठी पाचारण केलं। आपण सर्वजण त्यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज या ठिकाणी खास करून सांगली येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी ब्रँड चहा उत्पादक आदरणीय सोमशेखर कडोली हे आवर्जून उपस्थित राहिले। देशमाने परिवाराच्या वतीने त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर त्यांचे बंधू प्रसिद्ध चहा व्यापारी सन्माननीय प्रदीपजी कडोले शेठ उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे कराड येथील गिफ्ट आर्टिकलचे व्यापारी सन्माननीय अरुण बेडके साहेब उपस्थित आहेत, त्यांचेही देशमाने परिवाराच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर वडूजमधील सर्व व्यापारी बांधवांना ज्यांचा मोलाचा सल्ला आणि मार्गदर्शन असतं असे प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यापारी आमचे मार्गदर्शक आदरणीय सुकुमारभाई शाह या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांचं या ठिकाणी देशमाने परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर प्रसिद्ध तंबाखू व्यापारी रामभाऊ खडके यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर प्राचार्य आमचे मार्गदर्शक पोलीसचे सुपुत्र आदरणीय चंद्रशेखर येवले उपस्थित राहिलेले, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्याचबरोबर सांगलीचे चहा व्यापारी केदार कडोले यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत। आणि हरिभाऊंच्या समेत नेहमीच असणारे उत्तमराव चिंचकर असतील, येवले असतील, महाजन असतील, या नेहमीच्याच मंडळींचं आणि पाहुणे या निमित्ताने उपस्थित आलेल्या सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं शब्दसुमनांनी मी स्वागत करतो। आणि या प्रसन्न मसाले वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय हरिभाऊ व त्यांच्या सर्व सहकार्यांनी पंचरत्न मंगल कार्यालयामध्ये हळदी कुंकू आणि महिला मेळावा आयोजन केला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी खास महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमातच ते
प्रसन्न मसाल्याच्या वतीनं वेगवेगळ्या योजना महिलांसाठी खास आकर्षित योजना बक्षिसे देण्यात येत आहेत। या कार्यक्रमाच्या ठिकाणीच आपल्या सर्व मान्यवरांचा चांगल्या पद्धतीनं सन्मान स्वागत होणार आहे। धन्यवाद। 25 वर्ष रोग महोत्सवी वर्ष साजरा करत असताना देशमाने बंधूंचं प्रसन्न मसाले हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलाय। त्यांची दुसरी तिसरी पिढी आज खऱ्या या क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि हे करत असताना ज्या महिला भगिनींनी या प्रसन्न मसाल्याला पसंती दिली आणि ते 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने हे वर्ष आपण साजरा करतोय। आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलात। आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आणि उभा असणाऱ्या सर्वांना विनंती करतो की येतो पुढचीचा संबंध नाही। भारतीय संस्कृतीप्रमाणे वडोलेकर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। खरं तर सांगायचं म्हणजे वडूज नगरीमध्ये गेली 25 वर्ष, परंतु तंबाखूच्या व्यवसायाची 12 वर्ष पूर्ण झाले आणि 1 टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मसाल्याच्या व्यवसायाकडे त्यांची वाटचाल सुरू। आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून तालुक्यातील असेल बाहेरच्या तालुक्यातील असेल त्यांच्याशी नाळ व्यवसायाच्या माध्यमातून जोडले। हे सगळं करीत असताना कुठलाही ग्राहक त्यांनी आपल्यापासून दूर कधी ठेवला नाही। त्या ग्राहकांच्या बद्दल कायम आपुलकी। कोण असं आपल्या दत्त का कधी पाहिलाय? एखाद्या पानपट्टीचं 25 वर्ष पूर्ण झाले, एखाद्या वडापावचं 25 वर्ष पूर्ण झाले, एका हॉटेलिंग व्यवसायाचं 25 वर्ष पूर्ण झाले, असा कधी कार्यक्रम कुणी घेतलाय का? मला वाटतंय माझ्या तरी कधी दृष्टीस कधी पडला नाही। आणि हा आज त्यांच्या मनामध्ये आलेली ही सुंदर अशी कल्पना, एक छोटंसं प्रेझेंट माणुसकीच्या नात्यातून आपण त्यांना द्यावं आणि हे व्यासपीठ त्यांनी महिलांच्यासाठी खास या नवीन वर्षामध्ये निर्माण केलं नाही, तोपर्यंत कायम राहावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हरिभाऊने हा निर्णय घेतला। आजच्या या कार्यक्रमासाठी सांगलीचे जवळजवळ चहाचे प्रतिष्ठित ज्यांनी 50 वर्ष आपल्या चहाच्या व्यवसायामध्ये त्यांनी आपल्या शहरामध्ये आपल्या नावाचा एक महालक्ष्मी ब्रँड आणि त्या एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी रविराज महामुनी आणि शरद कदम वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।